हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? तर मी पण बरी आहे बरं का. जरा काम केलं आणि आता बसली एक मिनिट. तर यूट्यूबमध्ये काही बायका आहेत, त्यांना काही कामधंदे नाहीत, जे म्हणजे म्हणतात की आम्ही ना मेहनत केली. तर मेहनत काय नाही आहे. हे जे व्हिडिओ करतात आहे ना, हे लॉकडाऊनचा इफेक्ट होता. आणि लॉकडाऊनमध्ये लोक घरात बसायचे, तर त्यांना टी व्हीमध्ये सिरियल भेटायचं नाही. त्याच्यामुळे हे जे व्हिडिओ असतात यूट्यूबमध्ये, काही लोक आम्ही यूट्यूबर म्हणतो यूट्यूबर, तर ह्यांचे व्हिडिओ ते आले आणि हे लोक फेमस झाले. तर ह्यांच्याकडे काही टॅलेंट नाही आहे, पैसा आहे भरपूर देवाच्या दयेने. त्याच्यामुळे त्या पैशाच्या बलावर हे आपल्याला व्हिडिओ दाखवतात. तर आपण बघतो, लोक मस्त पुष्कळ एन्जॉय करतात. तर काल आहे ना, मला ती फागुनी म्हणजे हागुनी पण नाव ठेवलं. आता काय बोलायचं नाही, लोकांना दिसतं ना काय काय करतात आहे व्हिडिओमध्ये. तर या हागुनी की फागुनी हिचा एक व्हिडिओ ना माझ्यासमोर आला. मी एवढ्या दिवस या लोकांना व्हिडिओ बनवत नव्हते. आता काही लोक बोलतील तुला काही गरज आहे व्हिडिओ बनवायची. तर नाही, व्हिडिओ बनवण्याची काही गरज नाही आहे. पण यूट्यूबमध्ये असं दिसतं ना, तेव्हा सटकतं माझं, एकदम सटकतं. लोकांना पागल करायचा खेळ चालू आहे लोकांचा. तर मला एक व्हिडिओ आला, जिथे ती हागुनी मॅडम जी आहे, हागुनी मॅडम तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या पीजी म्हणजे आजीच्या घरी गेलेली, म्हणजे आईची आई, ठीक आहे ना. तर तिथे गेलेली आणि आहे ना, तिथे ह्या लोकांनी पुष्कळ मजा केली. सकाळचं जेवण नाश्ता तो तर काहीतरी वेगळाच होता. पुढे सांगते मी, नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ आज पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमचं देव भलं करेल एवढंच देवाचरणी प्रार्थना आहे. नक्की हा व्हिडिओ पाहत असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, लाईक करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला घंटी म्हणतात, ते दाबा, तोडा फोडा, भुकटी करा, काही पण करा, फोडणी मारा, काही पण करा, पण ते सबस्क्राईबचं बटन आहे ना प्रेस करून टाका. तर हे लोक फागुनी मॅडम की हागुनी मॅडम काय काय नाव ठेवतात लोक बाबा. पण लोकांना माहिती आहे की असं करतात आहे, नाव ठेवलं आहे. तर हे फागुनी मॅडम तिच्या घरी आजीच्या पीजीच्या घरी, म्हणजे तिची आजी आणि तिच्या मुलीला घेऊन गेली ना, म्हणून ती पीजी झाली. तर त्यांच्या घरी गेली, तिथे छानपैकी सकाळचा एवढा छान नाश्ता. अरे बापरे, खरोखर मी गरीब आहे, कारण मी इडली खाते. गरीब लोक इडली खातात का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण ह्या लोकांच्या घरी बनलं होतं फिश 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 करी, फिश फ्राय, रोटी, सगळं ह्या लोकांच्या घरी बनलं होतं. आणि ह्या लोकांनी मस्तपैकी दाबून खाल्लं बरं का आहे, ठीक आहे. आणि मग हे लोक निघाले, ह्यांच्या घरी जायला निघाले. आणि ह्यांच्या घरी जेव्हा गेले तर ना एवढी मस्त बॅग होती बाबा. ही बॅग लोकांना ना ह्याची आली होती, काय म्हणतात ते, प्रमोशनचं. पण प्रमोशन करताना सांगायचं नाही ना. मग काय केलं ह्या लोकांनी, प्रमोशन करताना सांगत बघा माझ्या नवऱ्याने मला बॅग ऑर्डर केलेली आहे. अरे ही बॅग आहे ना सगळ्या यूट्यूबमध्ये फिरते, लोकांना माहिती आहे की प्रमोशन करता येत आहे तुम्ही. आणि शेवटी बोलतात की ना इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ते दाबा, म्हणजे आम्ही जायचं घ्यायचं बॅग. तुम्ही काही घेऊन जात नाही मॅडम बाहेर. आणि म्हणतात, तर मॅडमने सगळं दाखवलं बॅग खोलून, असं आहे. तर नवरबा बोलला हागुनीचा की चल चल लवकर बॅग पॅक कर, या बॅगेत भर आणि चल चल आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. मी खरोखर गरीब आहे मी एवढी गरीब आहे. किती पेट्रोलचा खर्च करतात तरी जाऊन द्या, त्यांच्या मेहनतीचं आहे. त्यांचा यूट्यूबमध्ये लोकांना उल्लू करून बनवलेला आहे, बरोबर आहे की नाही मॅडम? तर मॅडम निघाला तर मला उत्सुकता वाढली की प्रमोशनची बॅग ही जीन्स पॅन्ट घालून कशी घेऊन जाते, बघूया. म्हणून जरा व्हिडिओ मी पुढे सरकवला. व्हिडिओ मी सरकवते आणि बघते तर काय, मॅडमच्या खांद्यावर ती बॅगच नाही. मॅडमच्या खांद्यावर तर वेगळीच बॅग आहे. तिथे पती परमेश्वरने सांगितलं होतं, पती परमेश्वर, बरोबर गरीब आहे रे. पती परमेश्वरने सांगितलं होतं की बॅग घे आणि ह्या बॅगेमध्ये कपडे ठेव, आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. पण तिथे टिपटॉप आहे, म्हणजे स्टाईलिश आहे, आणि ही बॅग मी घेऊन येणार.
ती बॅग होती फक्त प्रमोशनसाठी आणि ती जाणार उद्या कामवाली बाईला किंवा आईला जाईल. बरोबर आहे की नाही? समजलं की नाही तुम्हाला? समज गए समज गए दया कुछ गडबड आहे. हां तसं आहे. तर ती बॅग झाली, काही ती घेतली नाही त्या लोकांनी शॉपिंगला जाताना. म्हणजे लोकांना उल्लू बनायचं, हे प्रोडक्ट घ्या, हे प्रोडक्ट चांगलं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं घेऊन जाऊ शकता. जर एक मदर असेल, न्यूबॉर्न बेबी असेल तर त्याच्या डायपर हे ते आमकं टामकं सगळं ठेवता येईल असं त्या व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं. त्याच्यानंतर आता क्लीन बोल्ड झालं, एकावर विकेट पडते. हे सगळे फिरून गेले आणि ना ह्याच्या दादाने ना म्हणजे याची ऐपत नाही आहे की तो त्याच्या आईवडिलांना किंवा वहिनीला घेऊन जाईल कुठे हॉटेलमध्ये जेवायला. तर दादाने ना ह्याला नेलं हॉटेलमध्ये, ह्याच्या बायकोला. किती गरीब आहे माझ्यासारखा, त्यांच्या पैशात मजा मारतो. तर काय झालं त्याच्या दादाने ह्या लोकांना नेलं कुठल्या तरी हॉटेलमध्ये जिथे यक्षगानाचा फेस दिसतोय आणि हा म्हणतो कांतारा टे 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 काहीतरी म्हणतो ना. हां होतं तिथे, कांताराचं पिक्चर होतं पण यक्षगानाचा फेस होता तिथे, कांताराचा चेहरा नव्हता तिकडे. तिथे होता यक्षगानाचा फेस. आता कुठे पण गेला तर बावलटसारखाच करतो बाबा. परवाशी साऊथ इंडियन ह्याच्यामध्ये त्याने त्याच्या घरी त्याच्या भावाच्या म्हणजे दादाच्या मुलीचा काहीतरी प्रोग्राम होता. हां त्यांचं मुलांचं अन्नप्राशन होतं, तर साऊथ इंडियन स्टाईलमध्ये केलं. तिथे तेव्हासुद्धा त्याने पागलसारखा ना ए रास्कल असा तसा बोलत होता. तर साऊथ इंडियन लोकांमध्ये ना असं काही बोलत नाही, ते पिक्चरचे वर्डिंग असतात. हो दादा हे असं नसतं. तुम्ही जे साऊथ इंडियन लोकांना असं काय ते बोलतात ना ए रास्कल, तर साऊथ इंडियन लोक असं बोलत नाही हो. ते तुमच्यामध्ये असेल कारण तुम्ही बघतानाच रावडीसारखे दिसतात. रावडी समजलं ना, रावडी म्हणजे मवाली, तेवढी दाढी वाढवली आहे काय बकरीसारखी आणि शुशारीच मारतात. अख्खा दिवस त्या बाळाला हातात घेऊन फिरतात. ते आई तर त्या याच्या पोरीला हा धरतच नाही, ती मोठ्या पोराच्या पोरीलाच धरत असते. व्हिडिओमध्ये तर मी बघते पण लोक बोलतात ते फक्त व्हिडिओमध्ये असतो, रिअल लाईफ मी बघितली आहे का. गपचूप बस रे, काय पण बडबडतात. त्याच्यानंतर ते कांताराचं काही पिक्चरचं तिथे जेवायला गेले हे लोक आणि ना नेमका गुरुवार होता त्या दिवशी. तर बोलतो आम्ही ना गुरुवारी ना नॉनव्हेज खात नाही. अरे भावा, ए ए ए भावा, ए ए भावा इकडे ये, इकडे तुला वेडबीट लागले का? सकाळी फिश खाल्ली तिकडे मस्तपैकी दाबून आणि म्हणतो आम्ही गुरुवारी पीस नाही खात. बायकोने असं 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 बघायला डोळे करून बघितलं जरा, माहिती आहे का काय पण. हा लोकांना मला वाटलंच नव्हतं, मला वाटायचं की ह्या लोकांना ना म्हणजे काही रोस्टर्स ह्यांचे मुद्दे का मांडत आहेत, ह्यांच्याविषयी काय बोलत, यांच्यामध्ये काय असं चुकीचं दाखवत आहे हे लोक. तर मी ह्यांचे व्हिडिओ पाहायला स्टार्ट केले होते आणि हा नेमका कालचा त्यांचा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला की ती पीजीच्या म्हणजे पीजीच्या घरी गेली. पीजी म्हणजे आजीची तिच्या आईची आई, म्हणजे तिच्या मुलीला पणजी होते बरोबर. तर तो व्हिडिओ मी पाहिला. तिथून हा त्यांचं ते फिशचं मी बघितलं. फिश त्यांनी खाल्लं त्या दिवशी, फिश फ्राय फिशची भाजी खाल्ली. त्याच्यानंतर ते लोक त्यांच्या म्हणजे तिच्या सासरी गेली ती. ओके, माहेरीमधून सासरी गेली. सासरी तिने बॅगचं ते जे दाखवलं प्रमोशन केलं. त्याच्यानंतर तो बोला ही बॅग घे आणि चल आपण जाऊया. तिथे जाताना ती बॅग काय घेतली नाही, वेगळीच बॅग होती. त्याच्यानंतर ते लोक हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर गेम सगळा पलटी मारतो. हॉटेलमध्ये हा म्हणतो आम्ही आज गुरुवार आहे फिश नाही खाणार आणि सकाळी फिश दाबून खाऊन आलं आहे. आईला खोटाडे लोक. देवाला घाबरा, गुरुवारी नाही खात म्हणतो आणि दाबून खाल्लंय रे तू मवाल्या. तर चल बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.